इंडिगोची नाशिक दिल्ली आणि नाशिक बंगळुरू विमानसेवा रद्द करण्यात आली आहे। विमानतळावर आल्यानंतर प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती मिळाल्यावर प्रवासी संतप्त झालेत। इंडिगोची विमानसेवा नाशिकमध्ये देखील अडखळत सुरू आहे। सकाळी दिल्लीचं विमान हे रद्द झालं आणि त्या पाठोपाठ आता नाशिकहून बंगळुरूला जाणारं विमान देखील रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना मिळते। मात्र प्रवासी ज्यावेळेस विमानतळावर येत आहेत त्याच्या 5 मिनिट आधी त्यांना माहिती मिळते, त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या आहेत। तुम्हाला कधी कळालं तुमचं विमान गेटवर एक 10-15 मिनिटं गेटच्या थोडं 5 मिनिटं अगोदर कळालं आम्हाला। मग आता आमचं पुढचं पण नियोजन आहे। आता ऐन वेळेस आम्हाला कॅन्सल सांगताय, आम्ही पुढे काय करायचं मग आता? आणि आम्ही 45-55 किलोमीटर पासून आलो तर आम्ही ओला करून आलोय, ते हेच आमचं रिफंड करतील, मग आमचं एवढं नुकसान कोण करेल? मग आमचं ते पण भाडं द्यायला पाहिजे आणि आमची त्यांनी पुढची सोय आमची लावून द्यायला पाहिजे। आम्ही म्हणजे त्र्यंबकला दर्शन करून म्हटलं आता निघू, आपला टायमिंगच्या हिशोबाने 3 वाजता होती। इथे एक 10 मिनिटापूर्वी फोन करता येते की तुमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे, तुम्ही येऊ नका म्हणे। आता मला सांगा तुम्ही की येऊ नका, एवढं जे आपण ठरवलेलं होतं की प्लॅनिंग करून की आपल्याला पुढे नियोजन केलेलं आहे आणि ऐन वेळेस ते सांगतायत। आता आमच्यासाठी तर 5 मिनिटं ते काही लेट करू शकत नाही फ्लाईट। ऐन वेळे आता त्यांना म्हटलं तुम्ही रिफंड देतायत, पण आता हे जो फिजिकली आणि फायनान्शियली जो प्रॉब्लेम येतोय आम्हाला, याचा हे कोण सॉल्व्ह करेल? हा सगळं त्यांनी द्यायला पाहिजे आम्हाला। कर्मचारी आहेत ते कुठली माहिती देत नाहीयेत, परंतु सकाळी दिल्लीचं विमान हे रद्द झालं आणि त्या पाठोपाठ आता बंगळुरूला जाणारं विमान देखील रद्द होतंय। प्रवासी आता येत आहेत, फ्लाईटची वेळ होते तसंच ते प्रवासी इथे येतात आणि इथे आल्यानंतर प्रवाशांना कळतंय की त्यांची विमानसेवा रद्द झाली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, ओझर विमानतळ।